ही सुद्धा एक अपूर्ण विचारधारा आहे. मला सांगा, पुण्यवंताच्या हातून मेलं तर मोक्ष आणि पाप्याच्या हातून मेलं तर मोक्ष नाही, असं जर मान्य केलं, काय काय होईल? अफजल खानाला मोक्ष, पुण्यवंताच्या हातनं मेला, आणि पाकिस्तानी सैनिकांच्या गोळ्या खाऊन मेलेले आपले सैनिक त्यांना गती पाप्याच्या हातनं मेले. सापेक्ष काय उत्तर देणार? कोंढाण्याचा किल्लेदार रायभान, उदय भानू पुण्यवंत तानाजींच्या हातून गेला मोक्ष, पण तानाजी त्याच्या हातनं गेले. अरे अरे अरे, तानाजीला मोक्ष. ही विचारधारा मान्य करायची का? कितीही टाळ्या वाजवायला चांगली असली तरी हा विचार योग्य आहे का? फक्त पुण्यवंताच्या हातून मेल्यामुळे मोक्ष मिळेल अशी कशी विचारधारा सांगता येईल? कोणाच्या हातून मेला हे महत्वाचं आहे, पण ते किंचित कशासाठी मेला हे जास्त महत्वाचं नाही का? कोणत्या हेतूसाठी मेला, कोणत्या ध्येयासाठी मेला? मग उच्च दैवी कार्य होण्यासाठी जो कोणी मेला असेल तो भलेही पात्याकाकडनं मारला का जाईना, तोच मोक्षाला गेला पाहिजे ना. पुण्यवंतांच्याकडून मला मृत्यू मिळावा म्हणून पुण्यवंताचं वाटोळं करावं, हे कुठले धंदे आहेत? आणि मारीच त्याच विचारधारेचा बळी आहे. म्हणून तो वेडा फसवायला गेला, त्याच्या रामाच्या हातून मृत्यू झाला. त्याला काय गती मिळाली असेल? गती मिळेल, मोक्ष मिळेल असं मला नाही वाटत. पण तुम्ही जर रामचंद्रांचा म्हणजे एखाद्या सज्जनाचा घात करून मोक्षाला जायला लागला तर सगळं संविधानच बदलायला लागेल. हे जगाचं मोक्षाची सवलत कोणासाठी? सज्जनाचं वाटोळं करण्यासाठी, सज्जनाला फसवण्यासाठी? अरे वा अरे वा. मात्र त्या मारीच्यासाठी लक्ष्मण तिकडे गेला आणि एकट्या राहिलेल्या सीतेला रावण घेऊन जेव्हा चालला तेव्हा तो मगाशी सांगितलेला जटायू त्याने ते पाहिलं. मात्र सती संकट पाहोन तप्त झाला, सती संकट पाहोन तप्त झाला, सती संकट पाहोन. सती संकट पाहोन तप्त झाला, करी पुट्टा सिद्ध झुंजण्याला, करी पुट्टा सिद्ध झुंजण्याला. सती संकट हरु मरुन जाऊ, सती संकट हरु. पट्ट्यानं वार वा. रावणाची रथ चालवणारी जनावरं मारली, रावणाचा सारथी मारला. आपल्या तीक्ष्ण चोचीनं रावणाच्या रथावरची ध्वजा मोडली. रावणाच्या लक्षात येईना काय अंका करायचा, जे संशय उपस्थित रावणा भार 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 यावर रावणाच्या दंडावर असं धाचकन ठोसल्यावर पटकन उडून जातो. रावणही रक्तबंबाळ केला, त्याची चाकं तोडली. रावणाचा रथ जमिनीवर डळमळून पडला, खाली उतरावं लागलं. मग त्यांनी बायोगॅसवर उचलला. आता वाहन नव्हतं. मग दुसऱ्या व्यक्तीनं रथ वरती आला, पण तरी सुद्धा पठ्या नाही तर नाही सोडे त्याला. अरे सती संकट हरु मरुन जाऊ, आज सती संकट
विजय होणार नाही. माझी शक्ती रावणाच्या आसपासही नाही. पण विजय मिळणं महत्वाचं नाही, कर्तव्य बजावलं का नाही हे महत्वाचं आहे. विजयाची खात्री असतानाच फक्त पक्षात येण्यात गंमत नाही. काही का होईना मला रामाचा पक्ष आवडला, मी येणार. सतरंजा उचलाव्या लागल्या तरी चालतील. सती संकट हर, सती संकट हर, सती संकट हर हर जाऊ. आठ दिवशी तलवारीचा फटका, एक पंख गेला, दुसऱ्या पंखाने पत्रकार परिषद नाही याची पंख छाटला हो माझा. दुसरा होता त्याचं काय केलं. जेव्हा दोन्ही पंख छाटले तेव्हाच खाली पडला पडल्या. सती संकट हर मरण जाऊ, आज करी निश्चय धन्य पृथ्वीराज, पृथ्वीराज, पृथ्वीराज. रावणाला जखमी करून सोडला तेव्हाच पडला. आता जटायूला कुठे पाठवूया, मोक्षाला पाठवूया का नरकात पाठवूया, का तो रावणाच्या हातून मेला हो. पण पठ्या जीव धरून राहिला. रामचंद्र आल्यानंतर त्यांना ही सगळी वार्ता सांगेन मगच मरीन असा जीव धरून राहिला होता. रामचंद्र आले, त्यांनी सगळी काही वार्ता सांगितली आणि रामचंद्राच्या मांडीवर त्याला मृत्यू मिळाला. काय मौज आहे पहा, जे भाग्य दशरथाला नाही मिळालं, जे भाग्य दशरथाला नाही मिळालं ते भाग्य जटायूला मिळू शकतं. याचं कारण कोणाच्या हातनं मेला हे फारसं महत्वाचं नाही, कोणासाठी मेला. रावणाच्या शस्त्रानं का होईना पण मी रामाच्या सुरक्षेसाठी मेलो. नाही तर कारसेवक सगळेच नरकात हो. पण मुलायमने गोळ्या घातल्या. सगळा घोळ होईल महाराज. म्हणून या विचारधारेला फार मोठा छेद आहे. राम प्रभूंनी जटायूला आपल्या मांडीवरती जो मोक्ष प्रदान केला, रामांच्या फक्त सहवासात मृत्यू आहे, रामांकडून मृत्यू नाहीये. लक्षात घ्या, कडून मृत्यू रावणाचा आहे, फक्त राम सहवासात मृत्यू आहे. मग असा मृत्यू राम कार्यामध्ये असताना झाला तरी तो राम सहवासातच झाला. म्हणून आता महत्वाचं इतकंच आहे, पूर्वरंग पुरे. पूर्वरंगाचा मुद्दा एवढाच होता, यश मिळालं का नाही मिळालं महत्वाचं नाही, कर्तव्य झालं का नाही. म्हणून एक नक्की सिद्धांत आहे का, यशाच्या रस्त्याने प्रामाणिक वाटचाल म्हणजे सुद्धा यशच. एक उदाहरण अजून सांगतो, स्पष्ट होईल मला काय म्हणायचंय ते. जेव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद स्वातंत्र्यासाठी काम करत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर ध्येय काय होतं. भारतावरती आपला भारताचा आझादीचा झेंडा तो फडकताना दिसावा, भारत स्वतंत्र व्हावा ही मनामध्ये इच्छा. पण 1931ला या सगळ्यांना फाशी झाली. चंद्रशेखर आझादच राहिले, पण ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत जिवंत नाही राहिले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांना फाशी झाली. त्यांच्या आयुष्यात त्यांना तो तिरंगी झेंडा बघता आला का? नाही आला. मग त्यांचं जीवन अयशस्वी झालं असं म्हणता का? यश मिळालं का नाही मिळालं फार महत्वाचं नाही, प्रामाणिक प्रयत्न झाले का नाही हा विषय महत्वाचा.
प्रामाणिक प्रयत्नातलं अपयशही यशच आहे, कारण ते मार्गक्रमण प्रामाणिक आहे. हा विषय लक्षात ठेवला पाहिजे. आमचे बाबा सुद्धा पुण्याला एक गुरुकुल चालवत होते काही काळ. पूर्वीच्या काळी गरिबांना शिकायला फारशी संधी नव्हती. बऱ्याच खेड्यातली मुलं गुरुकुलात यायची शिकायला आणि फीपासून सगळं बाबा करायचे. पुस्तकं, औषधं, जेवणाची सोय, राहायची सोय, शिक फक्त. आणि अजून तो माणूस आहे, तो येऊन सांगतो, म्हणले बुवा मी 8 वेळा 8वीत नापास झालो. 8 वेळा. नवरात्राची अष्टमीच केली गेले नाही ती. 8 वेळा नापास झालो. पण तुझे बाबा मला कधी काही बोलले नाही. ॲडमिशन घे, फी भरतो. जोपर्यंत मला हे दिसतंय की तू अभ्यास करतोयस आणि नापास होतोयस, तोवर मी तुला दोष देणार नाही. एखाद्याची बुद्धी असू शकते, नाही आठवत. हा, तुझं उन्हाळक्या करताना दिसलास तर घरीत पाहिला. तो प्रयत्न प्रामाणिक कर. त्या ठिकाणी तुला 4 वेळा वाचल्यावरच आठवेल अशी एखाद्याची नसते बुद्धी. पण प्रयत्न प्रामाणिक पाहिजे. आता मी फारच सौम्य बोलतो. अनेकांनी आमच्या वडिलांची कीर्तन ऐकली आहे, ती म्हणजे बुलंद तोफच असायची. त्यांचं वाक्य समजायलाच थोडा वेळ जायचा. जटायू का उडाला? याचं कारण, अरे एखाद्या सतीवर संकट आलंय आणि आपण ते संकट हरण करायला गेलोच नाही, असा ठपका पक्ष्यांवर बसू नये. तो पक्षी होता ना, ते स्वतः LLB होते, सापडायचे नाही कशातच. पण सांगताना एवढ्या सतींवर संकट येत आहे, पण ह्यांच्याच त्यांना कोणी धावायला येत सुद्धा नाही, असा आमच्या पक्ष्यांवर ठपका बसू नये म्हणून सगळे नाही आले तरी किमान एक जटायू पक्षी तरी का होईना त्या ठिकाणी आला. म्हणून एकूण उत्सवामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी येऊन दुःख व्यक्त केलं. अभय वा, डोकं आपटून काही उपयोग नाही. अहो, इथे जेव्हा काय कुठल्या तरी वेळेला महोत्सव केला होता, 20,000 माणसं आली होती हो दर्शनाला. 15,000चा भंडारा झाला. पण जेवढी 15,000 रामाचा प्रसाद खाऊन गेली, ती सुद्धा मिठाला जागायला तयार नाहीत. मिठाला जागा म्हणजे काय मरायचं नाही, पण किमान रामाच्या कामाला येतो तो किमान. 15,000 1500 नाहीत. पाचशे माणसं आली की वाटतं किती गर्दी झाली, हाऊसफुल. नारायणगावच्या लोकसंख्येमध्ये किमान 10%, 1% एवढंही नाही आपण आता. पण मी त्यांना हेच सांगितलं, आपण दुःख करू नका. दुःख करण्यासारखं हे नाही. का? आपला प्रयत्न प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक प्रयत्नाला इतक्या लवकर फळ द्यायची ईश्वराकडे योजना नाही. आंब्याच्या झाडाला चांगलं आंब्याचं फळ मिळण्यासाठी किती वेळ थांबावं लागतं ते बागा असलेल्या लोकांनी बघावं. तेव्हा आत्ता पीठ भिजवल्या, इडल्या केल्या असं सत्कार्य होत नाही. वेळ द्यावा लागतो, वेळ जावा लागतो. पण आपला प्रयत्न असाच जर इतका प्रामाणिक राहिला, तो उद्या हा रामनवमीचा उत्सव नव्हे तर अशा कुठल्याही चांगल्या कीर्तनाचा उत्सव मैदानामध्ये 10,000 लोकांसमोरच होणार, त्यात संशय नाही. प्रचंड यशाने होणार. आपला प्रयत्न सगळ्या बाजूने ताकद लावून करायचा. त्यासाठी आज एक रजिस्टर फिरवत ठेवलं आहे आम्ही की असा जेव्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक भव्य कीर्तन महोत्सव करू, तेव्हा त्याच्यात
धनापासून ते मुलं आणण्यापर्यंत आम्ही सहाय्य करू, या पद्धतीची आपली त्या ठिकाणी नोंद होणं फार गरजेचं आहे. कोणाकोणाला संपर्क करणार, माणसं आहे त्या सगळ्या नागरिकांना संपर्क करतायत, पण साहजिकच सगळे म्हणतात आपले बुवा काय बघण्यासारखा माणूस आहे का, हे तर कुठं मरायला यायचं. त्यापेक्षा योच नवरा बरा काही कारणासाठी. आणि हा काळ मुळात त्यावेळेला परीक्षांचा पण आहे, त्यामुळे परीक्षांमुळेही अनेक लोक त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. आपण विचार तोच करतोय की परीक्षा संपल्यावर तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक धमाका करू आणि पाहूया तर खरी काय होईल ते. आपल्याकडनं प्रयत्न करायचा. मांडताना खुर्च्या 5,000 मांडायच्या. समजा 1,000 माणसं भरली, 4,000 कोटीचं भाडं. कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पण पण असतो. हा महत्त्वाचा विषय आपल्याला करायचा असल्याने जटायूच्या या बलिदानाला एक वंदन करायचं. आणि जर कोणी आपल्याशी चर्चा करताना सांगितलं गंगेच्या काठी मृत्यू आला, त्यांचं किती भलं झालं, लगेच सांगायचं. काठावर मृत्यू आल्याने कोणाचंही काही भलं होत नाही. त्याने आयुष्यात काय केलं विचार. 50 खून आणि 4 बँका बुडवल्या असतील आणि गंगेच्या काठी तर तुम्हाला मोक्ष मिळायला लागले, तर यमाचं संविधान काही इतकं तकलादू नाही झालेलं. तेव्हा पातकांचा भार घेऊनच पुढच्या जन्माला जावं लागतं. त्यांनी जर पुण्य कर्म केला असेल तर मग तो काय गोदावरी कशाला पाहिजे, नंदिनी नदीच्या तीरी गेला तरी तो मोक्षालाच जायचा आहे. तेव्हा गतीला जाणं, मोक्षाला जाणं हा कर्माचा विषय आहे, स्थान महात्म्याचा फारसा नाही. फारसा नाही असं म्हटलं, अजिबात नाही असं नाही म्हणता येणार. तर अत्तराच्या दुकानात जरी गेलं आणि समजा अत्तर न घेता खाली दप्तीशी पडलो आणि पडण्यामध्ये समजा एखादी बाटली फुटली, पैसे जातीलच, दंड भरायला लागेल, पण बाटली फुटली, 2 काचा घुसल्या, यातना झाल्या, पण तरी अत्तराच्या दुकानात हे झाल्यामुळे सुगंध मिळायचाच राहत नाही. तसं दैवी कार्यामध्ये असताना त्याच्या सहवासामुळे पूतनेला सुगंध मिळाला, वाईट करायला जाऊन सुद्धा सुगंध मिळाला. तो सुगंध मिळाल्याशिवाय राहत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की सज्जनांचं वाटोळं केलं की मोक्षाची दारं उघडी होतात. असं काही आपल्याकडे सिद्धांत नाही. सज्जनासाठी झिजणाऱ्यालाच मोक्षाची दारे उघडी होतात हे पक्क लक्षात ठेवण्यासाठी. आणि आपल्या स्त्रियांचं रक्षण वाराही देवतेच्या कृपेनं, आपल्या व्यवसायांचं रक्षण वाराही देवतेच्या कृपेनं. आणि नुसतं मी मुलींचं नाही म्हटलं तेवढ्यासाठी, मुलांचंही. कारण काळी विद्या मुलांवर पण चालू आहे. शाळेमध्ये जाता येता मुलं आपण पाहत नाही आसपास कोण आहे, कशी आहेत, कोण काय करतंय समजत नाही. वाराही देवतेचं एक रक्षण. घरी आल्यानंतर तरी का होईना सायंकाळी हातपाय धुवून थोडा वेळ 1 मिनिट तिथे तिच्यासमोर बैस, त्या प्रतिमेसमोर. आणि जो आपल्या घरातला जप असेल तो 11 वेळा जरी केला तरी अनेक वाईट शक्तींपासून त्यांचाच का आपलाही बचाव आहे. आपल्यावरही या शक्ती काम करतायत म्हणून तर आपण एवढी आळशी आहोत. आपण अशी आळशी कधीच नव्हतो. दुनियेला विश्वगुरु पदाचं आपण आधीच लोन घेतलंय, सगळ्यांना शिकवलंय, मग एवढे एकदम आळशी आपल्यावरही बऱ्याच काम करणं चालू आहे. आपणही त्या गोष्टीचा गंभीर विचार घ्या. यासाठी राम गावा, राम घ्यावा. Sa
मंत्रिमंडळातले मोठे सदस्य आहेत, पण त्यांनी आशे बांधलेले हात सोडले पण नाहीत. सगळे शेजारचे मंत्री हात वर करून जय जयकार करत होते. असे उभे होते ना बाबा. याचं व्हिडिओ शूटिंग आजही युट्यूबला आहे. आपले बा काही लपलेलं सांगत नाही. असं जे असं आहे ते जय तोंडही त्यांनी उघडलं नाही. त्यांना त्यांच्या मतदानाची काळजी असेल. पण या सगळ्या प्रकारावरती माणसं एवढी चिडली. फेसबुकला केवढं चाललं होतं, हे काय पद्धत आहे का, रायगडावर जाऊन हे नाही म्हणतात. बरं, असं केल्याबद्दल हा शिवरायांचा अपमान आहे, या माणसांना आम्ही मंत्रिमंडळात घेणार नाही, एवढाही स्वाभिमान कुठल्याही पक्षाने दाखवला नाही. ते मंत्रिमंडळामधले मोठे मंत्री झालेच, हे करूनही झाले. त्यामुळे ही सवलत भारतात कायमच आहे. पण माणसं मला सारखी त्रास द्यायला लागली. आपण तुम्ही कीर्तनामध्ये याबद्दल बोललं पाहिजे. मी म्हणलं मी नाही बोलू शकत. का? मी अनुभवत आहे, माझ्या कीर्तनात अनेक नवाब बली आहेत. मी कुठल्या तोंडाने तुझ्याबद्दल बोलू? माझ्यासमोर जेव्हा अशा एखाद्या स्टेडियममध्ये 5-6 हजार माणसं बसलेली असतात, मी जेव्हा भजन करा असं म्हणतो, तर बरीचशी मोठी मोठी माणसं सुद्धा आता विवेकानंदानंतर बहुतेक त्यांचाच फोटो लावायचा. ते हात सोडायला तयार नाहीत, वाजवायला तयार नाहीत. त्या पोराला जर विचारलं, का रा भाऊ भजन का नाही करत? आमचे मास्तरच करत नाहीत. स्वाभाविक आहे, त्याचं काय चुकणार? म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली स्वच्छ म्हणाल्या, धर्म 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 लहान पोरांना वेगळा शिकवावा लागत नाही. येत वडील जे जे करीती त्या नाव धर्म ठेवते. मोठी माणसं वागतात त्याला लहान मुलं धर्म समजत असतात. त्यामुळे तुमच्या आमच्या मनामध्ये भक्ती नसली तरी त्याला दिसेल अशी आपण पूजा केली पाहिजे. तो संस्कार होतो. अरे पूजा करायची असते, बाबा करतात, त्याला दिसू दे. मनात नसलं तरी आपण आपलं किमान टाळ्या वाजवायचं काम तरी करावं. त्याच्या डोक्यावर संस्कार होतो. नाही नाही भजन केलं पाहिजे, अड्या बाबा करत्या. आमचा आजाबी करत नाही, बाप बी करत नाही, मला काही पडलंय. मग चुना लाव, होळीच करूया, मग भजन कशाला पाहिजे, मग दिवाळी नकोच करायला. असो, मुद्दा इतकाच आहे की एखादी धर्मकृती बुद्धीला आणि मनाला पटणारीच असली पाहिजे असं नाही. लोकसंस्कार चालू ठेवण्यासाठी आपण ते करायला हवं. यासाठी प्रार्थना करतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून रामनवमीला मुहूर्त करा. कपाळी गंध असल्याशिवाय नाही घराबाहेर पडायचं. आंघोळ झाली की आपल्या कपाळी गंध पाहिजे. मग ते कुठल्याही रंगाचं लावा. कोणी बुक्का लावेल, काळा लावेल, कोणी केशर चंदन लावेल. मुलींना सुद्धा, सगळ्या मातृवर्गाला प्रार्थना. मुळात त्या गंध लावण्याची जागाच आज्ञाचक्रावर आहे, जिथून आज्ञा घेतल्या जातात. ती एक वेगळी सुरक्षा आहे. आता तिथं जर टिकली नाही तर मग टिकल्यांचा फायदा एकच, बाथरूम मधल्या भिंती सौभाग्यवती झाल्या. का बरं असं का? जेव्हा तुकाराम महाराज मला सांगतायत की गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा असे भक्त मला हवे, मग मी सांगायचं मला तुकाराम महाराज आवडतात, तुझ्या कपाळावर काय आहे म्हणून? कुठे तुकाराम महाराज तुझ्या कपाळात? मिरवायला नको, आतल्या आत एखादी माळ घालायला तुला काय त्रास आहे? उद्या खूप मोठं संकटलं तर याचा फासही करता येतो. आता करत नाही म्हणून सोडून दे. पण मला माझ्या संतांनी सांगितलेली 1-2 चिन्ह माझ्या अंगावर ठेवता येत नाहीत. मी ठेवलं की आपोआप पुढच्यावर संस्कार होतो. बाप सारखा मोबाईल बघतोय, बघितलं की पोरगं तेच करतं. तुम्ही त्याला दिसेल अशी ज्ञानेश्वरी वाचत राहा, तो वाचायला गेल.
मी माझा मोकळा वेळ काय करतोय बघ, तुळशी रामायण वाचून झालं माझं, तुझं झालं का? संस्कार वरून खाली झिरपत येतात. म्हणून प्रार्थना अशी केली, नवाब मलिकवर रागवायचं काय कारण आहे? तो त्याच्या मताशी ठाम आहे. रागवायचं असेल तर आपल्यावर रागवावं लागेल की मी माझ्या मताशी ठाम नाहीये, मला धर्माचा अभिमान तर आहे पण धर्म करायचं तर नाहीये. हे दुतोंडी आपण झालो, तो नव्हे, तो प्रामाणिक आहे. माझ्या डोक्यात धर्म आहे, आचरणात नाही, असं काहीतरी विचित्र रूप आपलं तयार होतं. म्हणून थोडासा अट्टहास करायचा. अगदी आपल्या ओळखीतले कोणी शिक्षण संस्थेमधले शिक्षक असतील त्यांना पाया पडून सांगा, काही फार करू नका, एक चंदनाचा टीका लावून शाळेत जाणं, एक डोक्याचा टीका लावून शाळेत जाणं. बरं, अशी काही शिक्षण संस्था आहे का? गंध लावून आलात तर नोकऱ्या जातील. सुदैवाने अजून काही त्रास नाही. जेव्हा बादशहाचा त्रास होता तेव्हा सुद्धा आपण आग्रहाने गंध लावत होतो. आता कोणाचे त्रास राहिले नाहीत तर सगळ्यांचे नवरे मेले, विधवासारखे फटाफट कपाळ. कशासाठी? म्हणून रामनवमी आहे. बरं, कोणी हेतुतः असं करतं नाही, त्यावेळेला विसरलं जातं, विस्मरणात जातं, असा काहीतरी अट्टहास केला पाहिजे हे लक्षात येत नाही, दोष नव्हे. पण आता एकदा लक्षात आल्यानंतर किंचित उठून दिसायला नको, बाबा ठीक आहे, तेवढं चंदनला फार काही उठून दिसणार नाही, पण आज्ञाचक्राला जो गारवा मिळेल, आज्ञाचक्राला जे रक्षण मिळेल ते फार महत्वाचं आहे. ते भजनामध्ये आवडत नाही हो, नको ना, रामासाठी नको वाजवू. मग डॉक्टर म्हणतात अशा नीट टाळ्या वाजवल्या की हार्ट अटॅक येत नाही, त्याच्यासाठी वाजव. पण हे ॲक्युप्रेशरच आहे. आणि हे 5 मिनिटं केलं की देव जाऊ द्या हो, स्वतःच्या हार्ट अटॅकसाठी वाजवायला काही त्रास आहे. तेव्हा अनेक प्रकाराने आपल्या ऋषीमुनींनी संतांनी धार्मिक क्रियांमध्येच आपलं आरोग्य सुद्धा ठेवलं आहे. देवासाठी नाही, आरोग्यासाठी केलं. देह देवाचे मंदिर म्हणजे ते देवासाठीच झालं, काही काळजी करू नको बाळा. आज सांगितले असं कारण असं, उद्याचा दिवस असो, केव्हाही 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 कुठलंही भजन असलं आणि शेजारचं प्रकरण जर भजन करत नाही असं दिसलं तर आपण टोकायचं. त्रास आहे का? मग त्याचं त्याला कळतं काय करायचं. काही त्रास आहे का? झेंडू बाम देऊ काहीतरी लागायला? हात हलवा की नाही द्यावं? मी हात सुद्धा हलवणार नाही, त्यानं पाय हलवत माझ्यासाठी धावत येतो, पडलं तुझ्या देव खाटराचं. असं का बरं करा? गोड प्रेमाने आनंदाने, पोटाला भरण्यासाठी भोजन, मनाला भरण्यासाठी भजन. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती
कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण हरे करू द्या थोडासाच विचार करू द्या थोडासाच विचार करू द्या थोडासाच विचार तोवरी जैसे थे प्रचार असा केलेला आहे की पूर्वी भारत कधी एकत्र नव्हताच, तो इंग्रज आल्यानंतर झाला, असा एक वेगळा प्रचार. किंबहुना इंग्रज आल्यावर सुद्धा झाला नाही, इंग्रज गेल्यावर झाला. पण 500 संस्थानं होती, 522 असं काही तांत्रिक आकडा आहे. आणि वल्लभभाईंनी जेव्हा ती एका छत्राखाली सगळी जोडली तेव्हा कुठे एक देश एक भारत. आता शासकीय कागदोपत्राच्या दृष्टीनं हे जरी खरं वाक्य असलं तरी याच्यापूर्वी भारत एक नव्हता हे म्हणणं किती धाडसाचं होईल. नाही तर मला सांगा, भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये तमिळनाडूचे क्रांतिकारक का उतरत होते? तमिळनाड स्वतंत्र असं काही विषय नव्हता. केरळची माणसं का उतरत होती? पंजाबची माणसं का उतरत होती? आणि संग्रामाचं नाव भारतीय स्वातंत्र्य संग्राम होतं. मग असं असताना भारत नावाच्या एका अमूर्त कल्पनेसाठी पंजाब पासून कन्याकुमारीपर्यंत सगळे एकत्र लढायलाही तयार होते आणि काँग्रेस कमिटीमध्ये सगळ्याच प्रांताची माणसांची प्रतिनिधित्व होती. तेव्हा देश नावाची एक कल्पना इंग्रजांच्या पूर्वी आपल्याकडे नव्हतीच. असं कसं? ती कल्पना असल्याशिवाय हे आले कशी एकत्र? आणि आले कशासाठी मग एकत्र? आणि ह्यांच्या एकत्वाची कल्पना तुम्ही रामायणातच दिली तुम्हाला. त्याला सांगा, रामायण काळामध्ये रामाचा राज्याभिषेक कसा झाला? राम उत्तर प्रदेशाचे, यूपी, त्याच्या वरचा प्रदेश हिमाचल, शंकरांचे गण तिथे उपस्थित आहे. त्याच्या वरचा प्रांत स्वर्ग, इंद्राचे सेवक उपस्थित आहे. उत्तर प्रदेशचा खालचा प्रांत मध्य प्रदेश, निषाद आणि नावाडी उपस्थित आहे. त्याच्या खालचा प्रांत किष्किंधा, वानरांचा प्रदेश, वानरांचे सेनापती उपस्थित आहे. त्याच्या आतला प्रांत शबरी, आदिवासी उपस्थित आहे. त्याच्या खालचा प्रांत राक्षसांचा, विभीषण उपस्थित आहे. एक राष्ट्र आहे ना. स्वर्गाच्या हिमालयाच्या टोकापासून लंकेच्या टोकापर्यंतचा प्रत्येक माणूस त्या दरबारामध्ये उभा आहे. मी भारताचा आहे, मी रामाचा आहे, मी या संस्कृतीचा आहे सांगण्यासाठी. आणि आम्ही एकमेकाचे मित्र आहोत हेही सांगण्यासाठी. तेव्हा असा सगळा आसेतू हिमाचल एकमेकांचा मित्र हा फक्त इंग्रज नावाच्या एका प्राण्यामुळे झाला. हे साधारणतः इंग्रजाकडून बक्षिस लाटण्यासाठी लालसावलेले जे कोणी हावरट नंतर निघाले त्या दुष्टांनी केलेला हा दुष्ट प्रचार. पण अर्थात वल्लभभाईंना काम खूप मोठं करावं लागलं, यात संशय नाही. 500 संस्थानं एका संस्थेला विलीन करणं तितकं सोपं नव्हतं. पण या सगळ्या संस्थानांच्याकडून राज्यभाषा देवनागरी मान्य करून घ्यायला पाहिजे. म्हणजे हरियाणाचं राज्य असो, पंजाबचं असो, MP चं असो, नाही तर कर्नाटकचं असो, प्रत्येक आगगाडीच्या आणि ST स्टँडवरती ज्या पाट्या असतील त्या तुमच्या पारिभाषिक भाषेत पण असल्या पाहिजेत आणि देवनागरीत पण असल्या पाहिजेत. नाही तर दिल्लीच्या माणसाला तमिळनाडूतला एकही रस्ता सापडणार नाही. तेव्हा एका राष्ट्राची एक लिपी मान्य केली पाहिजे
एक पद्धत मान्य केली पाहिजे, एक संसदीय पद्धत मान्य केली पाहिजे. आणि यासाठी म्हणून जवळजवळ वल्लभभाईंनी बहुतांशी 99% भारत एकत्र जेव्हा आणला, पण 2 जण सारखे लांब राहत होते. खरं 3, पण त्यातले 2 जास्त त्रासदायक होते. एक काश्मीर यायला तयार नव्हता आणि दुसरं जुनागड संस्थान. या सगळ्यांमध्ये गोव्याने सुद्धा फार कुटकुट केली. नंतर वल्लभभाईंनी त्याच्यात मिलिटरी घुसवून गोवा हिंदुस्थानला जोडला, यात संशय नाही. हैदराबाद सुद्धा अशीच टुणटुण उड्या मारत होतं की आम्ही तुमच्या राज्यात येत नाही, आम्हाला वेगळं जाहीर करा. हैदराबादलाही भारतामध्ये करून घेतला. पण काश्मीरवरती राज्य करणारा डोगरा जमातीचा तो हरिसिंह, त्याला 50 वेळा वल्लभभाई सांगतायत, आपल्या सगळी माणसं सांगतायत, लवकर हिंदुस्थानामध्ये मी सामील आहे, असं सामीलनामा तर द्या. ह्याचं सारखं आपलं करू द्या थोडासा विचार. मला जरा विचार करायला पाहिजे. मी पाकिस्तानात जायचं का मी हिंदुस्थानात जायचं हे मी ठरवायचं, हे मान्यच आहे. लवकर ठरवा एवढंच मत आहे. हिंदुस्थान वाट बघायला तयार होता. हरिसिंगाला कळालं पाकिस्तान वाट नाही बघणार आहे. तुम्हाला तुमचा विचार करू द्यायला संधी फक्त भारतच देऊ शकतो, पाकिस्तान तर देणार नाही. आणि त्यामुळेच इकडे स्वातंत्र्याची ध्वजा उभारली गेली नाही गेली तोपर्यंत पाकिस्तानने आपल्या सीमेवरचे अनेक टोळ्या एकत्र करून त्या आपल्या मिलिटरीच्या अंडर आणून काश्मीरावरती वेगळा हल्लाबोल सुरू पण केला. आणि तेव्हा मात्र गडबड झाली. मी पाकिस्तानला सांगितलं होतं की मी विचार करतोय. विचार करायला ते संधी देतील असं आपल्याला इतक्या सहवासानंतर वाटलं. हीच आपल्या बुद्धीची परीक्षा आहे. तेव्हा मग कसं बस चला मी पटकन भारताचा सामीलनामा देतो असं हरिसिंह म्हणाले. पण पंचायत अशी झाली होती ते हो म्हणेपर्यंत काश्मीराच्या इतक्या आतल्या भागापर्यंत टोळ्या पसरल्या होत्या. ते दाखवताना दृश्य असे दाखवायचे की सीमा प्रांतावरतीचे हे सगळे ट्रिब्यूट्स असे आहेत. त्यामुळे ते असे नुसतेच मिलिटरीच्या वेशात कुठं आहेत, टोळ्या आहेत. त्या टोळ्यांना काश्मीर हवंय म्हणून ते येत आहेत. आमचा काही संबंध आहे का? भारत सरकारने नंतर ते जाहीर केलं. त्या जरी टोळ्या असल्या तरी त्यांच्या हातातली शस्त्र हे पाकिस्तानच्या मिलिटरीनं सँक्शन केलेल्या बंदूक आहेत. तेव्हा तुम्ही कोणाची नाटकं करून कोणाला फसवताय तुम्हाला कळत आहे. त्यांच्या पाठोपाठ येणारी दारुगोळ्याची सगळी पिंपच्या पिंप, याच्यावर शिक्के कोणाचे आहेत ते पुसायचे तुम्ही ठेवून गेलेत. आणि नुसती हँडबॉम्ब टाकण्याची पिंपच नव्हे तर काही रिकाम्या ट्रॉल्या. कशाला? म्हणजे त्या खेड्यांमध्ये जायचं, लुटलेला माल भरायचा आणि लुटलेल्या बायका भरून त्या ट्रॉल्यातनं न्यायचं. यासाठी रिकाम्या ट्रॉल्या घेऊन जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं काश्मीरकडे घुसतायत, त्याच्यातून अवघड होतं. श्रीनगरचा विमानतळ जर त्यांच्या हातात गेला मग तुम्ही आम्ही काही करू शकत नाही अशी अवस्था आली. तेव्हा कसा बसा घाईनं यांनी सामीलनामा सही करून हरिसिंगाने दिला. आणि मग वल्लभभाईंनी सगळीकडे जाहीर करून टाकलं, आता युद्ध घोषित. भैरी बजे संग्राम की, भैरी बजे संग्राम की, भैरी बजे संग्राम की. जय नाद से जय नाद से, नाद से जय नाद से ऊंची दिशा में भैरी बजे संग्राम की, भैरी बजे. आतापर्यंत हे सगळे गिटारी वादक जेवढं मी गात होतो तेवढंच वाजवत होते. त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल, याला एवढंच येतं का काय? नाही, याला खूप वाजवता येतं, जे मला सुद्धा गाता येत नाही.
हे वाजवू शकतात. 6 दिवस याला मी बांधून ठेवलं होतं. आता किमान युद्धाच्या वेळी तरी सोडून द्यायला पाहिजे याला थोडस. सण कुठे आहे, काल कुठे आहे, आपल्या लक्षात ठेव. या सगळ्यांची करामत बघूया. आता कौस्तुभ आपली गंमत दाखवते. अशक्य असता, पण उशीर झाला. विमान दलाला वापरण्याची परवानगी मिळाली, पण विमानं होती किती? मग शेवटी काही नागरी विमानं घेतली मदतीला. ज्या नागरी विमानाची शक्यता एका वेळेला 20 माणसं, एखादं मोठं विमान 40 माणसं, एखादं मोठं विमान 100. बरं, नुसती माणसं नाही पाठवायची आहेत, त्याच्यात गोळा बारूद आहे, शस्त्र आहे, नव्हे खंदक खाणायला लागणारी साधनं आहेत. बंदुका ज्या घोड्यावरती ठेवल्या जातात ते स्टँड, गोळ्यांचे पट्टे आणि अवघड हे सगळ्यात आहे महाराज. आता या नागरी विमानांचे किंवा व्यापारी विमानांचे पायलट हे मिलिटरीतले नाही आहे, हे कॉमन पायलट्स आहे. पण या प्रत्येकाला जबाबदारी कळतीये की एक विमान लँड झालं, किती वेळाने आणि किती गतीनं सेकंड लँड करायचं. तुम्हीच 2 विमानांनी टक्कर दिली की शत्रूचा आनंद उत्सवच आहे. आत भरलेला दारुगोळा आणि आतमध्ये असलेला भारतीय सैनिक शिंध्याहून आकाशामध्ये उडाला तर त्याला तुम्हीच काम करणार. म्हणून कौतुक फक्त सैनिकांचं नाही, त्या पायलटचं आहे. ज्या लोकांनी ह्या गतीनं विमानं उतरवली, पण पहिल्या विमानाच्या फेरीमध्ये त्या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व करणारे सोमनाथ शर्मा सहभागी झालेले आणि अक्षरशः श्रीनगरच्या त्या धावपट्टीवर लँड झालं. मात्र विमान ताबडतोब होती. पहिली लँड झालेली माणसं 20, हळूहळूच्या स्पीडनं 40-100 येऊन मिळणार. समोर टोळी वाले कित्येक हजारात. श्रीनगरचा विमानतळ हातात घेण्यासाठी ज्या ठिकाणी बडगाव नावाचं गाव आहे, त्या गावाच्या आसपासच्या सगळ्या शिखरावरून माणसं खाली उतरणार. शिखरापर्यंत माणसं आलेली दिसत आहे.
आणि समोरचा शत्रू हसत होता. 40 माणसं. करू दे, काय करायचं ते, पागल आहे सब लोक. म्हणून समोर न येणाऱ्या टोळीला थांबवण्यासाठी इथे खंदक, इथे 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 इथे. खंदक जरी 100 झाली तरी याच्यामध्ये उभं राहायला माणसं पहिल्या खंदकात 3, 5 खंदक सोडून 3, 10 खंदक सोडून 4. माणसंच नाही अजून झालेली, पण मागची माणसं आल्यावर त्यांना खंदक खेळायला सांगायचं का? खंदक तयार करून ठेवा, त्या रांगेत आले की फक्त खंदकात उतरा. एकेका खंदकामध्ये किमान 3 माणसं, एक प्रत्यक्ष फायर करणारा, एक बारूद पुरवणारा, दुसरा जर जखमी झाला तर उपचार किंवा याला बाजूला करून तिथे भेटणारा. 3 3 3 3 3 या सगळ्या अख्ख्या चौक्या जाऊन 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 बघायच्या. आणि प्रत्येक सैनिकाला सांगितलं, बगरे पठ्या, समोरच्याकडे गोळा बारूदची पिंप आहेत, आपल्याला मोजून पट्ट्या दिल्या, त्यामुळे आपल्याला वाया घालवण्यासाठी बारूदच नाही आहे. सोमनाथ शर्मांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे, पर बुलेट मस्ट टेक हिज बिलेट. प्रत्येक बुलेट, प्रत्येक गोळीला एक बळी मिळालाच पाहिजे, असंच फायरिंग व्हायला पाहिजे. आपल्याकडे वाया घालवायला बारूद नाही. पहिली आलेली 40-60ची फळी फक्त अशा 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 मुक्कामावर जाऊन उभी केली आणि प्रत्येकाच्या बंदुकीचा दस्ता ठेवून अनुशासन हे अनुशासन आहे. सातत्याने श्रीनगरच्या विमानतळाशी वॉकी-टॉकीवरनं संपर्क चालू आहे. सर, किती माणसं उतरली आहेत? इतके उतरले आहेत. ओके. तर त्यांना ॲम्युनिशन घेऊन येताना बघून शत्रू काय टाळ्या वाजवायला नाही बसलेला समोर तुमच्या. त्या सगळ्यांची नजर चुकवून तुमचं ॲम्युनिशन घेतलेलं सैन्य त्या त्या खंदकामध्ये जाऊन बसण्यासाठी प्रत्येकाला ऑर्डर तिथे मिळेल. ती माणसं येऊ द्या. श्रीनगर वाचवायचं असेल तर किमान 4 ते 5 हजार फौजेचा फाटा इथपर्यंत पोचायला हवा आणि एका विमानातनं 20 ते 30 माणसं फक्त येत आहेत. अशी काही नागरी विमानं फक्त कशी इकडून तिकडं जात आहेत, अजून विमानावर त्यांचं लक्ष गेलेलं नाही म्हणून. आणि समोरचा शत्रू असा विचित्र त्यांच्या गर्भामध्ये, अरे भारतीयांची सेना मुठभर, भारतीयांची सेना अरे भारतीयांची सेना मुठभर, टोळीवाले आम्ही भरपूर, टोळीवाले आम्ही भरपूर. अरे पुढे चालले थरा 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 थरा, पुढे चालले थरा 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 थरा, पुढे चालले. हजारो टोळीवाले आणि 100च्या घरात असलेला भारतीय फौजफाटा. विजय मिळेल का? जटायू आपलं काम करायचं. विजय मिळेल का विचार सुद्धा करायचा नाही. शत्रू टप्प्यात येईपर्यंत कोणीही फायर करू नका. आपल्याला गोळी वाया घालवायची नाही नाही नाही. सेना जैशी कापूत आली, सेना जैशी कापूत फायर, आज्ञा झाली फायर, ऐशी आज्ञा. आता कडाडे सेना सगळी, आता कडाडे सेना सगळी, लाटे सरकी शत्रू मंडळी, लाटे सरकी शत्रू मंडळी. आता आल्या आणि फुटल्या, आल्या आल्या तैया गेल्या. पहिली लाट आल्याबरोबर पहिला फायर म्हणून तो तडका उडाला. कल्पना नसताना समोरच्या सीमेवर असणारा हजारो टोळीवाला पथखाली पडताना जेव्हा दिसला, अबे ये तो हमारे बाप निकले, ऐसे आगे नहीं जा सकते. लाट माग जावी कशी लाट माग गेली.
धर्माचं काम ऐका. समोरनं सुद्धा गोळ्या येत असतात, समोरनं हँड ग्रेनेड करत असतात. या बंकरमधनं बाहेर यायचं, कोणाला दिसणार नाही त्या धुम्मश्चक्रीमध्ये असं रांगत रांगत दुसऱ्या खंदकात जायचं. तिथली अवस्था बघायची. ऑल डन, ऑल ओके, तिघजण आहात, फायर चालू आहे. यातल्या समजा एखाद्याला काही लागलं असेल, सॉरी म्हणायचं, त्याला उपसून बाहेर काढायचा, उपसून बाहेर काढायचा आणि थोडा हृदयावर दगड ठेवून तिथेच त्याला ठेवायचा. ज्या योगे शत्रू नेहमी समोर दिसतो त्याच्यावर पटकन फायर करतो. आता नाहीतरी गेला आहे. शत्रूच्या अनेक गोळ्या नाकाम होण्यासाठी सुदैवाने किंवा दुर्दैवाने मृतदेहाचा उपयोग, जे अर्धवट जिवंत आहेत त्यांना बाहेर मागे पाठवायचं. पण हे उपसायला कोण? यानेच बघत जायचं, इकडून तिकडे तिकडून तिकडे. हे भारतीय संघाचे पहिले स्वातंत्र्य युद्ध, हे भारतीय संघाचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. विजयाला मिळवू आपण सैनिक, आपण हो सिद्ध. विजयाला मिळवू आपण सैनिक, आपण हो सिद्ध. आणि खास राज्य हे राघू दाखविण्या आम्ही सज्ज. आणि राज्य खास हे राघू दाखविण्या आम्ही सज्ज. सोमनाथ शर्मा यांनी हजारो टोळीवाल्यांबरोबर हळूहळू हळू वाढत असलेल्या भारतीय सैन्याला हाती घेऊन श्रीनगरच्या विमानतळाचा रस्ता 4 तास रोखून धरल्याचं रेकॉर्ड सांगतं. 4 तास. अनेकांना नक्कीच गोळ्या लागल्या होत्या, अनेकांच्या बंकर मध्ये हँड ग्रेनेड जाऊन फुटले होते. पण तरी सुद्धा त्या सैनिकाला बाजूला काढून दुसरा सैनिक उभा करायचा, त्याने त्याची फायरिंग चालू ठेवायची. नेम धरो, नेम धरत 1000 पर्यंत संख्या झाली आपली. सैनिकांची उपस्थिती म्हणाली 1500 पर्यंत गेलो. नंतर नंतर तर अशा गतीनं विमानं उतरायला लागली का कॉन्फिडन्स लेवल वाढली. तशी रनवेवर येण्याचा कॉन्फिडन्स सुंद झाला. सोमनाथ शर्मा बऱ्यापैकी आता चांगल्या अवस्थेत असताना या खंडकातून त्या खंडकाकडे, त्या खंडकातून त्या खंडकाकडे प्रत्येकाला स्फूर्ती देणं हे पहिलं त्या नेतृत्वाचं काम. अरे भारत के बच्चे हो, शेर के बच्चे हो, लड़ते रहो, एक भी हरामी जिंदा नहीं जाना चाहिए, चलो काम करते रहो. दुसरं वॉकी टॉकीवर बोलायचं, सर हाउ मच? 1500 तक लोग आ चुके हैं. ओके सर, सर चिंता नहीं करना, हम मर मिटेंगे लेकिन उनके आगे नहीं आने देंगे. अच्छा, जय हिंद. काय वेडा माणूस रे, काय वेडा माणूस. 4 तास युद्ध करून जेव्हा शेवटची सूचना आली, सोमनाथ शर्मा तुम्ही पीछे हात घ्या, आता उगाच आपली फौज मारायच्या मागे लागू नका, पण विमानतळ थांबवू शकते एवढं 3500 सैन्य पोचलेलं आहे. विमानतळ आपण घेरलेलं आहे. आता कितीही समोरनं शक्ती आली तरी नाही ते कामं होणार. यशस्वी माघार घ्या. ही बातमी मिळाल्यानंतर सगळ्या लोकांना जो आनंद दिला, चलो फायरिंग करते करते पीछे जाना है, आपको पीठ नहीं दिखा सकते, फायरिंग करते करते पीछे जाना है. यासाठी काही सैनिकांना बाहेर काढलं काढलं काढलं. नेतृत्वाचं काम आहे महाराज. खानकाच्या वर तुम्ही दिसलात की वेड्यासारखे गोळीबार होतात आणि ह्या सगळ्या वेड्या गोळीबारात यांना रांगत रांगत बाजूला काढून गोळीबार सहन करायला साहेब स्वतः उभे राहिले आणि जी मस्तकाचा वेध घेऊन सट दिशी गोळी गेली. जय
हेंचा नारा करून सोमनाथ शर्मा आडवे झाले. तिथे आपल्या सैन्याला यशस्वी पिछेहाट करता आली. त्याच्यासाठी आणखीन 2 वीरांची नाव आहेत जे स्वतः खदकात बाहेर येऊन शत्रूच्या अंगावर धावत सुटले. का? म्हणजे शत्रू आमच्यावर गोळीबार करेल आणि मागे जाणाऱ्यांना सुरक्षित जाता येईल. अरे 30-35ची पोरं आहेत हो महाराज. ही 2 मुलं वेड्यासारखी अंगावर धावली, स्वतःच्या अंगावर गोळ्या घेतल्या. तेव्हा लोकांना पिछाट थोडी करता आली. श्रीनगरचा विमानतळ सुरक्षित राहिला इतकंच नव्हे तर टोळीवाल्यांचा पुरा बंदोबस्त करून भारतीय सैन्याला विजय प्राप्त करता आला. म्हणून भारतीय इतिहासात भारताला स्वराज्य मिळाल्यानंतरच्या 48 मधल्या पहिल्या युद्धातला भारताने सन्मानित केलेला पहिला परमवीर चक्र विजेता मेजर सोमनाथ शर्मा. मेजर सोमनाथ शर्मा. निश्चितपणे ह्या सगळ्यांची चरित्र अशी पाहण्यासारखी नाही तर अभ्यासण्यासारखी आहेत महाराज. खरंच यांना त्या सीमेपर्यंत जाण्यासाठी काय कष्ट सहन करावे लागतात, काय संकटाला सामोरं जावं लागतं. आज अनायासे इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे. नेव्हीचा जर आपल्याला जवान बनायचं असेल तर काय काय क्वालिटीज लागतात याच्या याद्या आहेत. तुम्हाला पायलटमध्ये किंवा विमानतळाचा एखादा सैनिक बनायचा असेल तर काय बनावं लागतं याच्या कॅटेगरीज आहेत. आणि एवढ्या सगळ्या यांच्या गुणवत्ता पाहिल्यानंतर जर कोणी असं म्हणाला अहो सैनिक मेले म्हणून फार वाईट वाटून घेऊ नका, ते मरायलाच आलेले असतात. अशा मंत्र्याची लायकी काय ते आपण आपलं समजून चालावं. पण खरंच आज भारतीय तरुणाला भारताची किंमत कळावी आणि त्याने भारताचं अत्यंत उत्कृष्ट नागरिक व्हावं असं वाटत असेल तर बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा सैन्य दलाची त्याला माहिती होऊन देणं, सैन्य दलाबद्दलचा त्याच्या मनातला आदर वाढवणं. आणि एवढा त्रास घेऊन ते तुला जपतायत, ते सिगरेटी पिऊन मरण्यासाठी एवढा त्रास करून ते तुला जपतायत, ते काय ड्रग्ज घेऊन मरण्यासाठी. जसं संतांचं अध्यात्म दिलं पाहिजे तसं या सगळ्या 30-35च्या 20-22च्या पोरांनी तुमच्या आमच्यासाठी केलेलं हौतात्म्य. मुलं वाईट नाहीत हो, त्यांच्यापर्यंत आम्हाला हे पोहोचवता अजून पुरेसं येत नाही म्हणून फार प्रश्न येतो. आजही मुलं व्यक्तिशः कोणकोणत्या गटाचा मी आहे असं सांगून कितीही भांडत असतील, पण नशिबाने अजून कारगिलच्या योद्ध्यांना आदरांजली देताना सगळ्या गटाच्या सगळे युवक एकत्र येऊन सैनिकांना मानवंदना देतात. देशाला एकत्र बांधणारा एक प्रचंड मोठा सेतू आपला सैन्य दल आहे, सैन्य दलाचा हौतात्म्य आहे. अर्थात सोमनाथजींचं आणखीन तपशिलाने विशाल चरित्र यूट्यूबलाही उपलब्ध आहे. तुम्ही सोमनाथ शर्मा टाईप जरी केलं तरी विविध पद्धतीनं त्यांच्या बालपणापासून ते कुठे शिकले, कशा तऱ्हेनं आले, त्यांची पहिल्या ड्युटी कुठे होत्या, उलट त्या ड्युटीवर जाताना त्यांचा आधीच एक हात आहत होता आणि एक हात आत्ताच मुळात दुखापतीमध्ये असताना तू कशाला जातोय सोमनाथ म्हणूनही अनेकांनी सांगितलं होतं. म्हटलं पहिलं स्वातंत्र्यानंतरचं युद्ध आहे, त्या युद्धाचं महत्त्व असं आहे. सगळ्या जगाला जे वाटतंय यांना मिळालंय स्वराज्य, सांभाळतं कुठे येणार आहे, कोणी कोली येतील खातील राज्य ह्याला कळणारही नाही. अरे आम्ही सिंहाचे बच्चे आहोत, आम्ही आमचं राज्य सांभाळू शकतो हे जगाला दाखवायची ही संधी. म्हणून सोमनाथजींनी खरंच पहिल्यांदा विष शंकरालाच घ्यावं लागतं आणि नंतर अमृत मंथनाचं काम पूर्ण होतं. तसं खरं हे पहिल्या युद्धाचं श्रीनगरच्या युद्धातलं परमवीर चक्र विजेते झाले खरे, पण मृत्यूचं हे सगळं विष सोमनाथजींना निश्चितपणे घ्यावं लागलं. याच्यात बलिदान झालेली आणखीन पण अनेकांची नावं आहेत महाराज. यथावकाश त्यांच्याही नावांचा इतिहास पाहायला हरकत नाही. काश्मीरमध्ये आत्ता विजय झाला इथपर्यंत ठीक आहे, पण विजय होवो न होवो
त्यांनी आपली काम प्रामाणिकपणे केली आहेत. 62च्या युद्धामध्ये चीन बरोबर लढताना आपल्याला कित्येक वेळेला माघारही घ्यावी लागली. शस्त्राच्या कमजोरीमुळे सुद्धा कित्येक वेळेला आपल्या सैन्याचे अकारण मृत्यू झाले. लोकांनी सरकारला दोष दिला की तुमचं योग्य बॅकिंग नाही, म्हणून 62च्या युद्धामध्ये चीनच्या समोर आपल्याला पाठ दाखवावी लागली. लोकांनी सरकारला दोषी धरलं, पण सैनिकांना कधी कोणी दोषी धरलं नाही. का? त्यांच्याकडून प्रयत्न प्रामाणिक झाला होता. त्यांच्याकडून प्रयत्न प्रामाणिक झाला होता. आणि आज सुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणारे निंभोरकर सर ते आता निवृत्त होऊन पुण्यामध्ये आले. त्यांना जाऊन जेव्हा आम्ही भेटलो की सर तुम्ही त्या सगळ्या ॲक्शनमध्ये पुढे होतात, जी भीती वाटत नाही का असं गोळीबार चालू असताना गेलो मेलो तर? ते म्हणाला कसली भीती वाटते? अहो सैन्यामध्ये युद्धामध्ये जितकी माणसं मरतात त्याच्यात चौपट माणसं रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात. तुम्ही रोडवर चालायचं बंद करता का? अरे तिथं किड्या मुंगीसारखं बनण्यापेक्षा इथं किमान आम्हाला लढून तरी मारायची एक संधी असते. आणि वेड्या उलट मृत्यूपासून सामान्य नागरिकांपेक्षा आम्ही जास्त दूर असतो. कारण सामान्य नागरिकासमोर कसा येऊन उभा राहिला तो गोळी खाऊन मरण्यापलीकडे तुम्हाला येतोय काय? पण तुमच्यावर उडी मारून तुम्हाला संपवण्याची माझ्या अंगात धमक असल्यामुळे मी मृत्यूपासून जास्त लांब आहे. हे लक्षात घेऊन आज अनेक हे सैनिक आपल्या चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना त्या मिलिटरीमध्ये पाठवून आपल्या पराक्रमाला उभं करतायत. ही फार मोठी गोष्ट आहे महाराज. शेवट करताना निश्चितपणे आग्रहाने सांगेन, अजूनही आपापल्या घरामध्ये ज्या ज्या मुलांना पाठवण्याची शक्यता आहे सैन्य दलाची जास्त माहिती घ्या. 2 ठिकाणी आपली मुलं जास्त संख्येनं गेलीच पाहिजेत. एक शासकीय प्रशासन व्यवस्था. एक डॉक्टर चांगला असला तो हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांचं चांगलं करेल, पण एक जिल्हा कलेक्टर चांगला आला तर तो या प्रांतातली सगळी हॉस्पिटल चांगली करेल. हा फरक पडतो. एखादा मानसोपचार तज्ञ असेल तो त्याच्या पेशंटला चांगला करेल, पण तुरुंगावरचा अधिकारी जर तुमचा आमचा आला तर तो सगळ्या कैद्यांना धार्मिक करेल. अनेक मनोरुग्णांना सुधारेल. प्रशासन खूप महत्वाचं आहे महाराज. तेव्हा व्यक्तिशः इंजिनियर डॉक्टर वकील बनण्यापेक्षा जास्तीत जास्त मुलं कमिशनर होणं, अधिकारी होणं हा एक. आणि सेकंड थिंग मिलिटरी, पोलीस दलातले अधिकार किंवा सैन्यातले अधिकार आपल्या सगळ्यांना आठवत आहे. युक्रेनचा विषय असो नाही तर श्रीनगरचा विषय असो, ज्या क्षणाला मिलिटरी कमजोर ठरते त्या क्षणाला माणसांना आपली शेती वाडी घरं दारं सगळं सोडून निघून जावं लागतं. त्या प्रांतामध्ये काही कलाकार कमी असतात म्हणून कोणी प्रांत सोडत नाही. त्यातली सैन्य दलाची आपली सुरक्षा कमी झालेली असते म्हणूनच निघावं लागतं महाराज. हे जर लक्षात घेतलं तो भारताला विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने तो आम्हाला नटवायचं यात संशय नाही, पण त्याची भूमी हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं सैन्य दलावरती नीट नजर नाही ठेवली तर फार भयानक होईल अवस्था. असो, तेव्हा कधी कधी जमलं तर आठवड्यातलं एक रविवार सैनिकांच्या गोष्टी मुलांना ऐकवणं, त्यांच्यासाठी त्या सैनिकांच्या गोष्टींची पुस्तकं त्यांना देणं. सगळं नेटवर बघू नका, कारण सतत नेटवर बघितल्याने आमच्या मुलांचे डोळे खलास होणार आहेत. आणि सगळी माहिती जास्तीत जास्त नेटवर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न हाच आहे की कार्ट वेदवान होईल पण आंधळ होईल. म्हणून कागदावर असलेली माहिती जास्तीत जास्त घेऊन त्याला सजग करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. माहिती घेण्यापुरतं इंटरनेट ठीक आहे, पण प्रबंध इंटरनेटवर नाही वाचायचे, पुस्तकं त्याच्यावर नाही वाचायची. तू तुझ्या हाताने भारताचा एक सैनिक आंधळा करतोयस. आपल्या हाताने आपण आपल्या देशाचं नुकसान करतो. हे किमान स्क्रीन बघणाऱ्या माणसाला समजायला हवं महाराज. बस या ठिकाणी थांबवताना पुन्हा एकदा 7 दिवस आपण विविध चरित्रांचा जो आनंद घेतला आणि त्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा प्रतिसाद हा सगळ्यात महत्त्वाचा होता. आयोजन समिती होती,
आम्हाला आई वडिलांच्या प्रमाणे सांभाळणारे पारगावकर ते काका काकू होते. त्याचबरोबरीनं कित्येक वर्षांचा नातेसंबंध असावा का काय, अशा तऱ्हेनं प्रेम करणारी अनेक माणसं या ठिकाणी या कीर्तनाला आणि आम्हा सगळ्यांनाच अत्यंतिक जिव्हाळा लावून गेली. किंवा तुमच्याही सगळ्यांचे मनपूर्वक आभार. काही थोडं अनुचित मुखातून गेला असेल तर त्याची आपण क्षमा करावी. पण जे जे म्हणून सिद्धांताला आवश्यक, जे जे ते धर्माला आवश्यक, तेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आपल्यापर्यंत बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा काही निवेदन करायचं चालेल. आधी थोडासा आभाराचा विषय करू, मग आपण आरती ह्या विषयाकडे वाटचाल करू. मात्र आपल्याला दिवाळी झाल्यानंतर मोठा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना खूप कष्ट करावे लागतील, यात संशय नाही. कारण असं स्वाभाविक आहे, आपले बुवा म्हणजे काय सचिन तेंडुलकर नाही कोणी उठून यायला बुवाकडं. तेव्हा अर्थात लोकांना टी व्हीवरची माणसं आवडतात. असं मला कळल्यामुळे मी आत्तापर्यंत 4 मालिका गेल्या, कमी नाही गेल्या. मला तुम्ही बघितलं पण असणार मालिकांमध्ये. त्या नकुशी नावाची एक मालिका होती मराठीमधली. त्या नकुशी मालिकेमध्ये 300 भागामध्ये कीर्तनकाराचंच काम मी केलं. नंतर ते घेतला वसा टाकू नको म्हणून एक मोठी मालिका चालली होती चातुर्मास व्रतावर. त्याच्यात 1 वर्षभर मी काम करत होतो. त्याच्यानंतर तिन्ही सांजा नावाचा रमेश देवनी पिक्चर काढला, त्याच्यामध्ये सुद्धा काम करायला गेलो. नंतर ज्या कालखंडामध्ये मेड इन चायना या नावाचा मराठी पण एक सिनेमा आला होता, त्याच्यात काम केलं. बालगंधर्वाच्या सिनेमामध्ये प्लेबॅक दिला. आत्ता हंबीरराव पिक्चर आला, त्यातला सुद्धा प्लेबॅक आपळेमध्ये दिला. एवढे उपद्व्याप करून सुद्धा टी व्हीवरती 2 कार्यक्रम झाले तर गेले 1000 गर्दी घेतात. कीर्तनकारांनी केलं तर कोण विचारत नाही. अरे बुवा तुम्ही काय कीर्तनकाराचाच रोल केला, तुम्हाला काहीच वेगळं करायचं नव्हतं, गेला बुवा खड्ड्यात. पण असो, प्रयत्नामध्ये राहणे, प्रयत्नशील राहणे हाच त्यातला एकमेव आपल्याकडे जटायूने दिलेला संदेश. याप्रमाणे आपण सगळे कार्य करत आहोत. आपल्याही अशा अनेक अनेक प्रकारच्या कार्याला रामचंद्राने इतकंच उदंड यश देवो यात संशय नाही. मात्र एका गोष्टीचं पथ्य सतत पाळायचं, ते म्हणजे रामाचं राहण्याचा जास्त प्रयत्न करायचा. दुर्दैवाने आजही अनेक चांगली माणसं आहेत, ती त्या त्या गटाची आहेत, रामाची नाहीत. माझे सद्गुरू रामाची उपासना करतात. अरे मग रामाला हे शिव्या घालतायत, तू बघ ना त्याच्याकडं. माझ्या सद्गुरूंना तो काही म्हटलेला नाही. मी या सद्गुरूंच्या गटाचा आहे, त्यामुळे रामाला शिव्या घातल्या म्हणून मला काही फरक पडत नाही. गुरूंना कोणी घातल्यात का? आणि त्याहून पलीकडचं म्हणजे का म्हणे ह्यांच्या या चौकामध्ये कीर्तन होतं आला नाही, तिकडच्या चौकात आम्ही जात नाही. असे चौक बांधलेले चौक खूप ठिकाणी दुर्दैवाने बघायला मिळतात. तेव्हा किमान आपल्या व्यक्तिशः पातळीवर तरी का होईना कार्यक्रम कुठल्या संस्थेनं घेतला आहे हे बघायचं नाही. संघटना कुठली आहे ते महत्त्वाचं नाही. आपण केल्यानंतर आपला फोटो येणार आहे का हेही महत्त्वाचं नाही. एकूण कार्य हिंदुत्वाच्या दृष्टीनं लाभदायक आहे ना, बस मी माझ्या देवाच्या कार्याचा एक स्वयंसेवक आहे असं लक्षात घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहणं. साधी उपस्थिती सुद्धा शक्ती प्रदर्शन असते हे लक्षात ठेवून माझ्या शिष्य परिवाराचा कार्यक्रम असेल तरच येईन, माझ्या परिवाराचा कार्यक्रम असेल तरच येईन, आणि दुसऱ्याचा रामासाठी असला तरी येणार नाही. असा एक दुजा भाव अनावश्यक पद्धतीनं आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी रुजला. तो थोडासा बाजूला करण्यासाठी जर तुम्हाला कोणी विचारलं कशाला जात आहे कार्यक्रमाला, तुमचा ग्रुप कुठला, ग्रुप त्यांना सांगायचा आमचा बुक.
मारुतीराय हाच आमचा ग्रुप आहे. त्यामुळं मारुतीराय जसं जिथे राम कार्य चांगलं होईल त्या ठिकाणी उभे राहणार, तसं आम्ही तुम्हीही काम कराल तेव्हा तुमच्याबरोबर येऊ, हे काम करतील तेव्हा यांच्याही बरोबर येऊ, हे काम करतील यांच्याही बरोबर येऊ. पण अशा रामसेवकासाठी आपण सगळे एक येऊन काहीतरी कधी काम कराल यात संशय नाही. तेव्हा असाच बलसागर भारत होऊ, विश्वात शोभूनी राहो, अशी आपली भारत मातेची पुन्हा एकदा प्रतिमा तुमच्या आमच्या कार्याने आपण करू, असा दृढनिश्चय रामनवमीचा घेऊन या ठिकाणी विश्राम. सर बोलतील मग आरती. धन्यवाद गुरुजी. आता आमचे वरिष्ठ सल्लागार श्री रवींद्र पारगावकर हा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल गुरुजींचे आभार मानतील. आणि गुरुजींना एक विनंती आहे की ने मजसी ने परत मातृभूमीला जयस्तुते चालेल, जयस्तुते, पण हे एक गीत घ्यावं आणि मग आरती आपण घेऊया. रवींद्रजी. जय श्रीराम. जय श्रीराम. आज या ठिकाणी या कीर्तन महोत्सवातील आपलं शेवटचं पुष्प चारुदत्त आपले गुरुजींनी या ठिकाणी गुंफलेलं आहे. आणि या समारोपाच्यासाठी या ठिकाणी मी आज या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे आपले गुरुजींचे आभार मानण्याचं काम माझ्यासारख्याने करायचं म्हणजे सूर्याभोवती काजव्याने आरती ओवाळायची असाच प्रकार आहे. परंतु असो, समाजाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि माझ्या मतीनं मी ती या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. गेली 3 वर्ष सातत्याने हा कीर्तन महोत्सव या राम मंदिरामध्ये आपण सर्वजण मिळून भरवत आहोत. 2 वर्ष या महिला कीर्तनकारांनी या ठिकाणी येऊन आपली सेवा दिली आणि त्यावेळेला या महिला कीर्तनकारांची ओघवती वाणी, विचारांचं प्रभुत्व आणि संतांची त्यांनी आपल्या समोर उभी केलेली उच्च कोटीची प्रतिमा पाहून आपल्या मनामध्ये विषय होता की या महिला कीर्तनकार जर इतक्या उत्तम पद्धतीने हे सगळं सादर करतायत तर यांचे गुरुजी काय करत असतील. आपले गुरुजींची तारीख मिळणं हाच मला वाटतं की अतिशय महत्त्वाचा विषय असतो. आणि या बाबतीमध्ये आपले अध्यक्ष उमेश अवचट यांना आपल्याला नक्कीच खूप टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायला लागेल की सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी या वर्षी या कीर्तनांसाठी आपल्या गुरुजींच्या तारखा मिळवल्या. आणि मग या पाडव्याच्या दिवशी या ठिकाणी गुरुजींचं आगमन झालं आणि मग या पुढच्या 8 दिवसामध्ये या ओघवत्या वाणीच्या धबधब्यामध्ये, या सुरेल संगीतामध्ये, या अतिशय उच्च प्रतीच्या विचारांच्या या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी आपले गुरुजींनी जे केलेलं आहे त्याला तोड नाही. माझ्या मनात तर क्षणभर असा विचार येतो की प्रत्यक्ष हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, कदाचित प्रत्यक्ष रामराया असतील की अरे या निद्रिस्त आणि झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी तू हे कार्य हातात घे, म्हणून ही आपले गुरुजींवर जबाबदारी कदाचित या सर्व राष्ट्रप्रमुखांनी, राष्ट्रपुरुषांनी सोपवलेली असावी. आणि आपलं तन मन धनाने हे गुरुजी आज या ठिकाणी हे सगळं आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना या प्रखर राष्ट्रवादामध्ये माझं राष्ट्र आणि माझा रामराया यांच्या सगळ्यासाठी आपण आपल्या क्षणांचं, आपल्या आयुष्याचं काही मोल देणं गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांना पटवून देत आहे. मंडळी, हे जे काही अतिशय उत्तम असं हे वाक म्हणजे या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर सादर केलेलं आहे. आणि या सगळ्या अमृत प्राशनामध्ये गेले 7 दिवस आपण अखंड बुडालेलो आहोत. हे अमृत असेल किंवा हे दुग्ध शर्करा योग असेल, हे सगळं जमताना आपल्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे निव्वळ दूध असून चालत नाही, त्या दुधामध्ये ज्या वेळेला सुकामेवा मिसळला जातो, अतिशय उत्तम अशी योग्य अशी साखर मिसळली जाते, केशराच्या काड्या टाकल्या जातात, त्यावेळेला ते उत्तम दूध आपल्याला अधिक आनंद देतो. गुरुजींची वाणी अतिशय प्रखर आणि उच्च आहेच, पण या ठिकाणी त्यांच्या या शिष्योत्तमांनी त्यांना जी साथ केलेली आहे
त्यांचे पट्टशिष्य म्हणता येतील आणि ज्यांच्या कीर्तनाचा लाभ आपण उद्या रामनवमीच्या दिवशी घेणार आहोत ते कौस्तुभ परांजपे या ठिकाणी त्यांना हार्मोनियमवर साथ करतायत. गेले 7 दिवस मी पाहतोय गुरुजींच्या प्रति जणू मारुती रायाप्रमाणे आपली श्रद्धा ठेवून सतत गुरुजींबरोबर वावरणारे आमचे मिलिंद तायवाडे यांनी या ठिकाणी तबल्यावर साथ केलेली आहे. आणि या दोघांची साथ सुद्धा जणू पुरेशी नाही असं वाटून गुरुजींनी मनोजला या ठिकाणी आवर्जून पखवाजासाठी बोलवून घेतलं आणि मग ही त्रयमूर्ती आणि हे प्रत्यक्ष सगुण रूप रामरायाचं आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि या सगळ्यामधनं या ओघवते अशा वाणीच्या धबधब्यामध्ये या अमृताच्या धबधब्यामध्ये आपण सगळेजण 7 दिवस अखंड भिजलेलो आहोत. आपल्याला हे अमृत प्राशन करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. प्रथमतः या त्रयमूर्तींसाठी की ज्यांच्या कीर्तन साथीमुळं या कीर्तनाची उंची अजून वाढली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं मनपूर्वक कौतुक करूया. मंडळी, दूध उत्तम तयार झालंय पण जर ते अतिशय उत्तम अशा काचेच्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या उत्तम अशा सोन्या चांदीच्या पात्रामध्ये जर दिलं गेलं तर त्याची गोडी अधिक वाढते. हा सगळा कार्यक्रम इतका सुमधुर होण्यासाठी या मंडळींची साथ आणि गुरुजींचं सगळी वाणी हे जितकं महत्वाचं आहे तितकंच या ठिकाणी ओंकारने गेले 7 दिवस घेतलेले कष्ट आणि या सुमधुर अशा सगळ्या याच्यामधनं आज हे आपल्या अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे सगळं पोहोचतंय त्याच्यासाठी ही जोरदार टाळ्यांची मला वाटतं आपल्या सगळ्यांची गरज आहे. आणि गुरुजींचे आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या कृतज्ञतेत राहण्याचं जास्त मान्य करेन. मी आमच्या नारायणगावकरांच्या वतीनं आम्ही सर्वजण आपल्याबद्दल कृतज्ञ आहोत. प्रभू रामरायाच्या चरणी आपण जी सेवा करता आहात आणि या सगळ्यांना एका सन्मार्गावर नेण्याचं काम, या सगळ्यांना एक प्रखर राष्ट्रवाद मनामध्ये निर्माण करण्याचं काम आणि माझं राष्ट्र आणि माझा श्रीराम किंवा माझा पांडुरंग ही आपली सगळी दैवत जपणं हे जणू आमचं सर्वांचं काम आहे. हे आजच्या तरुणांना जे आपल्याला सांगायचंय ती भावना आणि कदाचित त्यांनी आपल्याला वचनही दिले की पुढच्या काळामध्ये मी पुन्हा येणार आहे आणि या सगळ्या तरुणींबरोबर मला हे हितगुज करायचंय. तर असं ह्या चारोदत्त आपले गुरुजींचा हा जो काही सत्संग आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे आम्ही नारायणगावकर आभार न मानताना तुमच्या कृतज्ञतेमध्ये राहू आणि सातत्याने तुम्ही येऊन आम्हाला वारंवार असं मार्गदर्शन करावं अशी भावना व्यक्त करून मी आपल्याबद्दल या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि समाजाने आज या ठिकाणी आभार मानण्याचं काम मला दिलं याबद्दल या आपल्या सर्व समाजाचं नारायणगावकरांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण आपण सर्व श्रोते जमला आहात म्हणून या वक्त्यांना उत्साह येतो. आपण जर समोर नसाल तर वक्ता आपले विचार मांडू शकत नाही. आज गुरुजींना सुद्धा ही स्फूर्ती जणू आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आहे. म्हणून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मी बंडू दादांना एक विनंती करेल, आपण गुरुजींचा सत्कार करावा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. आमच्या राम मंदिराचे पुजारी श्री बाळासाहेब कुलकर्णी हे त्यांच्या वतीने गुरुजींचा सत्कार करतात. खूपच छान. आता आपण गुरुजींच्या गायनाचा आनंद घेऊया. हे गीत बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, पाठ आहे असं लक्षात घेऊन
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या गाण्यामध्ये आपला सूर मिसळायला हरकत नाही. पण जणू सगळ्यांनी मिळून म्हटलं आहे अशा तऱ्हेने ह्या गीताची सादरीकरण करूया. सुरू करूया गीताला. जयोस्तु ते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते स्वाहा यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे यशोयुता राष्ट्राचे चैतन्य मूर्त नीती संपदाची राष्ट्राचे चैतन्य मूर्त नीती संपदाची स्वतंत्रते भगवते श्रीमती भारती तुझ्याची परवशतेचा भार तुझी आकाशी हो
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जे ऐकलं आहे ते सगळं यूट्यूबवर आता आलेलं आहे. त्यामुळे विस्मृतीत जाण्याआधीच आपल्या सगळ्यांना आपल्या सर्व नातलगांच्या पर्यंत ती लिंक पाठवा. म्हणजे मग मारीच्याबद्दल काय करायचं, जटायूचं काय करायचं, लक्ष्मण कसं व्हायचं, भरत म्हणजे काय नक्की असतं, या सगळ्या रामरायाच्या सद्गुणांच्या बरोबर शिवरायांच्या जीवनातलं, शंभूराजांच्या जीवनातलं जे चित्रपटात आलेलं नाही ते सुद्धा किती मोठं भव्य दिव्य आहे, या सगळ्याचं दर्शन या प्रत्येकाला होईल. आणि पुढच्या कालखंडामध्ये शासकीय अधिकारी पदावरती किंवा सैन्य दलावरती आपल्या सगळ्या धर्मनिष्ठ युवकांची आणि युवतींची अशा तऱ्हेनं योजना झाल्यामुळे संपूर्ण भारतवर्ष खऱ्या मानवतेसाठी निश्चितपणे समृद्ध राहील, यात संशय नाही. तेव्हा आरती सगळ्यांनी म्हणायची आहे. आपण म्हणतो की पाडव्याला एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तर ती कंटिन्यू राहते त्या वर्षामध्ये. आपले भाऊ आपल्याला पाडव्याला लाभलेत आणि कदाचित ह्या वर्षात आपले भाऊ आपल्याला मध्ये आले लाभतच राहतील, त्यासाठी आपण तयार राहायचं. धन्यवाद. म्हणजे करत नसतील आणि त्यांना मंदिरामध्ये किमान 1 तास येऊन उपासनेची सवय लावा. आपापल्या घरात उपासना आहे ती छानच आहे, पण सप्ताहात किमान एकदा एखादा तास आपण आपल्या धर्ममंदिरामध्ये येऊन तिथल्या पुजाऱ्यांना, तिथल्या सगळ्या आपल्या धार्मिक कार्यांना किमान उपस्थिती देऊन आपण त्या ठिकाणी उपासना केली. आपल्या सगळ्यांना कळेल आपण घरी करत असलेला व्यायाम आणि व्यायाम शाळेत जाऊन करत असलेला व्यायाम याच्या परिणामात जसा फरक असतो तसा साप्ताहिक मंदिरामध्ये जाऊन आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या मुलाबाळांसह थोडी उपासना केली तर ती आपल्या एकूण घराला जी स्वतःच्या शरीरात करायला सुरुवात करायची. एक जे भारतात व्हावं असं वाटतं ते आधी आपल्या परिवारात करायला सुरुवात करायची. 2 आणि जे व्हावंसं वाटतं आणि होत नाहीये हे मनामध्ये धरून भगवंता माझ्या प्रार्थनेला प्रयत्नाला यश दे अशा तऱ्हेचा संकल्प करून उपासना करायची आहे. आपण कोणतीही उपासना करा, संकल्प जर देव राष्ट्रभक्तीचा असेल त्या उपासनेचं निश्चित पुण्य त्या कार्यासाठी जातं आणि आपल्या राष्ट्रहिताच्या मनाला निश्चितपणे यश देतं, आनंद देतं, विजय देतं, यात संशय नाही. उपासनेला दृढ चालवावे. या पद्धतीनं स्वतःच्या उद्धाराची उपासना तर करावीच, ती सोडून हे नाही करायचं. त्याबरोबरीनं आपल्या सर्व राष्ट्रोद्धाराचा सुद्धा संकल्प करून थोडीशी उपासना आपली वाढवायची, उपासनेची शक्ती वाढवायची आणि शक्तीची उपासना करायची. या 2 खांबांवरती आपल्याला सर्व राष्ट्र पुन्हा एकदा तोडून धरायचे. महाराज म्हणा सगळ्यांनी देशामध्ये का देवा तुझा